देविया राणे आणि पीसीसी कारण आम्ही सगळ्या जणांनी पळयले की पयलेच फावटी अशा पद्धतीचो सरकाराचो प्रयत्न आसा की फॉरेस्ट लोकांच्या मुखार दवरचे आणि ते फॉरेस्ट पळोवपा खातीर सगळ्यांनी हांगासर येवचे. तो पयलोच व्हिडिओ काढलो त्या हातूंतल्यान तुम्ही पळयले की नेत्रावळीतलो पाळी आसतलो, सावी आसतलो, दूधसागर आसतलो, ह्या सारकेले वॉटरफॉल तुमकां पळोवपाक मेळ्ळे. आणि म्हाका दिसता जेन्ना 5 स्टारान आयले काय 5 स्टाराचे खावपाक मेळटा. पण गोंयची नवीन रेसिपी, गोंयची पोरणी रेसिपी कितें, गोंयकार कशा पद्दतीन रांदताले आणि विशेष करून फॉरेस्टान रावपी आमचे ट्रायबल भाव, फॉरेस्टान रावपी आमचे बाकीचे सगळे लोक हे कशा पद्दतीच्या रेसिपींतल्यान पयलेच फावटी ती डॉक्युमेंटेशन करप गरजेचें आशिल्लें. आणि ते डॉक्युमेंटेशन डॉक्टर देविया राणे हांच्यानी तेजे पुराय टिमीत केलां. आणि हे काम सहसा जी माझ्या फुडें बशिल्ल्या ताका कदाचित म्हणजे फॉरेस्ट रेसिपीच्या बद्दल खबर आसची ना आणि ती समजून घेवकूय वयची ना. पण ती समजून घेतली आसत जाल्यार अशा पद्दतीच्यो रेसिपीज कितें आसा त्यो पळोवपा खातीर ते डॉक्युमेंटेशन जे केलां त्या डॉक्युमेंटेशना खातीरय बी खरोखरूच तांचे खूब खूब अभिनंदन करता. गोंय सरकार सतत सदोदीत अशा पद्दतीची विविध फेस्टिवल करता. म्हाका खबर ना कितले जाण कितली फेस्टिवल्स पळयता ती. आमचे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनय बी आमचे कॅज्यू फेस्टिवल करता, आमचे टुरिझम डेव्हलपमेंट फूड फेस्टिवल करता, आमचे फिश डिपार्टमेंट फिश फेस्टिवल करता, वायल्ड फेस्टिवल करता, बर्ड फेस्टिवल्स करतात. अशा पद्दतीची विविध फेस्टिवल टाइम टू टाइम गोंय सरकार वेगवेगळ्या पद्दतीचे प्रमोट करपा खातीर सातत्यान करता. पण आयचे फेस्टिवल जे आसा फॉरेस्ट डायवर्सिटी जेका आमी म्हणटा जितून जल, जंगल आणि जमीन ह्यो 3 गजाली हातूंतल्यान येता. आणि सातत्यान it is the responsibility of the government, of course it is the responsibility of the government and it is the responsibility of the citizen of the Goa also, and those who are visiting the tourists तांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आसा. म्हणून गोंय सरकारच्या वतीन आणि गोंयच्या वन खात्याच्या वतीन आमचो फॉरेस्ट डेव्हलपमेंट, फॉरेस्ट मिनिस्ट्री आणि फॉरेस्ट मिनिस्टर हे जबाबदारी घेतात की जल, जमीन आणि जंगल वाचचे हाच्या खातीर आमी सदोदीत कार्यरत करतले. हाच्या खातीर नवीन नवीन कायदे आसत जाल्यार ते कायदे करपाक, रिफॉर्म करपाक आमी फाटीं फुडें पळोवचे ना. कारण सातत्यान गोंय जे गोंय हे सन, सँड अँड सी हाच्या खातीर न्ही, गोंयचो ग्रीन कवर हो तितकोच इम्पॉर्टंट आसा आणि तोय ग्रीन कवर सांबाळपाची जबाबदारी आमचेर आसा. म्हणून तर हाच्या खातीर वेळच्या वेळी नवे रिफॉर्म्स करचे पडले आसत जाल्यार ते आमी करतले. पण बरी गजाल आसा, आमी म्हणटा की आमकां नाका प्लास्टीक ह्या सारकेल्या एनजीओतल्यान ते प्रमोट केले की हय ही सांबाळपाची जबाबदारी फक्त सरकाराचीच न्हय तर ही सांबाळपाची जबाबदारी जी आसा ही पुराय गोंयकारांची आसा, हांगा येवपी सगळ्या लोकांची आसा. पण हांगासले जंगल आसतलें, उदक आसतलें हे सांबाळपा खातीर आमी सगळ्यांनी तितकेच कार्यरत रावपाक जाय. आमी सगळ्या जाणांनी तितकेच प्रयत्नात रावपाक जाय आणि ते वागतले हाजी हांव अप्रुबाय करता. म्हाका दिसता की खूब कमी जाणांक खबर आसा आमच्यो 6 वायल्ड लायफ सेंच्युरीज आणि ताच्या उपरांत आमच्या कडेन आसलेलो एक नॅशनल पार्क. आमच्याकडे आशिल्ले आम्ही पळयता की भगवान महावीर सेंच्युरी, म्हादई सेंच्युरी, बोंडला सेंच्युरी, खोतीगांव सेंच्युरी, नेत्रावळी सेंच्युरी आणि सलीम अली बर्ड पार्क कितल्या जाणांनी पळयला म्हाका खबर ना. सलीम अली बर्ड पार्क असो आमी हेवटेन काडलो काय चोडणा वयता ती फेरीबोट क्रॉस केली आमकां पळोवपाक मेळटा. म्हाका दिसता हे सगळे पळोवप एक काळाची गरज आसा आणि विशेष करून म्हणजे समोर बशिल्ल्या भुरग्यांनी ह्यो वायल्ड लायफ सेंच्युरीज अनुभवप गरजेचे आसा. आणि ह्या वायल्ड लायफ सेंच्युरीच्यातूनच तर आमकां म्हणजे 70 पासून काणकोण पर्यंत पुराय वेस्टर्न घाट आमी जाका म्हणटा की भारताचो एक वेस्टर्न घाट ज्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात बायोडायवर्सिटी जर खंयसर पळोवपाक मेळटा आसत तर आमकां ह्या वेस्टर्न घाटात पळोवपाक मेळटा, आमच्या गोंयांत पळोवपाक मेळटा, आमच्या वायल्ड लायफ सेंच्युरीनी पळोवपाक मेळटा. म्हणून ही प्रिजर्व करता आसतना तेजो आस्वाद घेवप हो तितकोच म्हत्वाचो आसा. आणि ह्या हातूंतल्यान आमी ह्या फॉरेस्ट डायवर्सिटी पार्कांतल्यान तो प्रमोट करपाचें काम आमचे हे निश्चित करतले. म्हाका दिसता जेजेर आमी उलयता आतापर्यंत की आमकां इंटरलँड टुरिझमाच्या बाबतीत किंवा आमी अशा पद्दतीन इको टुरिझमाचो कन्सेप्ट सातत्यान टुरिझम हाजेर आमी तो परत परत उलयता. म्हाका दिसता ह्या वायल्ड फॉरेस्ट डायवर्सिटी ह्या संकल्पनेंतल्यान ही संकल्पना मोठ्या प्रमाणांतल्यान टुरिस्ट हे गोंयांतल्या इंटेरियर्स किंवा फॉरेस्टांत वतले फॉरेस्ट पळोवपा खातीर. आणि म्हणून हांव परत एकदां डॉक्टर देविया राणे हाजे खूब खूब हांव कौतुक करता की पयलेच फावटी फॉरेस्ट कॉर्पोरेशनांतल्यान अशा पद्दतीच्या ह्या मांडवीच्या तीराचेर अशा पद्दतीचो हो फेस्टिवल हांगासर घडोवन हाडला. आणि फेस्टिवल घडोवन हाडटा आसतना इट इज नॉट जस्ट म्हणजे टू कम अँड एन्जॉय बट इट इज फॉर द ट्रेडिशनल फूड्स अँड ट्रेडिशनल सगळ्या पद्दतीचो फुडाचो आस्वाद घेवपा खातीरय बी तांच्यांनी स्टॉल्स उबे केल्या. म्हाका दिसता फुडले 3 दीस टुरिस्ट आणि गोंयकार हांगासर येवन ह्या फेस्टिवलाचो आस्वाद घेतले. आणि हे फेस्टिवल पुराय ह्या वर्साच्यान सुरवात जाला आणि दर वर्सा आनिकूय बी खूब मोठ्या प्रमाणात अशाच ह्या फेस्टिवलाचो
आणि जागा चूज करता आसतना खूप बऱ्या पद्धतीची जागा तेंच्यांनी चूज केल्या. ताज्याय खातीर त्यांची तोखणाय करीत की थोडी की समोर आशिल्ली मांडवी थंय उबो आशिल्लो परशुरामाचो स्टॅच्यू आणि हांगासर आशिल्ले आमचे फॉरेस्टांतले हे गार्डन आणि फॉरेस्टांतल्या गार्डनान जाता आसतना हे फॉरेस्ट डायवर्सिटी फेस्टिवल हे खूप कितें कितें सांगून वता. म्हाका खात्री आसा की ह्याच फेस्टिवलाच्या निमित्तान आमी परत एकदा फॉरेस्ट डायवर्सिटी कडेन वळपा खातीर आमचे नवीन जनरेशन जेन झी हाच्या फुडें बसल्या ते अशा पद्धतीच्या फॉरेस्टाची काळजी घेवपा खातीर सदोदीत कार्यरत रावतले. हांव परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक बेस्ट विशीस दिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. खूप समर्पक आणि समयोजित असे विचार तुम्ही या खिणात सगळ्या मुखार मांडले. देव बरें करूं. आदरणीय डॉक्टर देविया मॅम हांच्या लागीं मागता की कार्यावळीचे मुखेल सोयरे भोमालेस डॉक्टर प्रमोद बाब सावंत हांकां यादस्तीक भेटोवचे तशेंच हेर सगळ्या मानेस्तान यादस्तीक भेटोवचे आनी मागता RFO बिपीन फर्नांडीस हांच्या लागीं की तुमी त्या समयार येवन सगळ्यांचे उपकार मानचे. ही यादस्तिका गोवा डेकॉर हांच्या वतीन आसात. चितारी आर्ट जाका GI टॅग मेळिल्लो आसा अशें हे सुंदरशे यादस्तीक जाचेर वायब्रंट आणि सिंबॉलिक अशी मोटिव्स आसा. उपकार मानतात बिपीन फर्नांडीस साहेबा. For this vibrant inaugural ceremony of Goa Forest Diversity Festival 2026 to a close, it is my proud privilege and heartfelt honor to deliver the vote of thanks on behalf of the organizing committee. First and foremost, I extend my deepest gratitude to our esteemed chief guest for this function, Dr. Pramod Sawant sir, Honorable Chief Minister for the state of Goa, for gracing this occasion with his inspiring presence and words. Sir, your continued support and vision for the Goa's agricultural and ecotourism potential mean a great deal to us and this festival.